प्रत्येक महिन्याची आपल्याला आज आपण आलेलो आहे पाली खंडोबा या देवाच्या चरणी देवदर्शन करण्यासाठी आपण आलेलो आहे। इकडे समोर देवदर्शनासाठी नवरी आणि नवरदेव आपण पाहतोय, पाया पडण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलेले आहेत। नव वधूवर देणगी द्यावं त्यांनी कृपया करून मंदिर करण्याची संपर्क साधवायचा आहे। तसेच प्रत्येक महिन्याच्या मंदिर धुण्याचं काम चालू आहे। प्रत्येक रविवारी ट्रस्टच्या माध्यमातून व भाविकांच्या सहकार्यातून अन्नदान केले जाते। तरी भाविकांनी हाताने मदत करा, आपली देणगी मंदिर ट्रस्ट कार्यालयात जमा करा व देणगीची रितसर पावती घ्या। आपण पाहतोय मंदिर धुताना। सर्व भाविक भक्तांची मार्कंड देवस्थान ट्रस्ट पाल यांच्या वतीने सर्व तसेच ज्या कोणा भाविकांना अन्नदान अथवा जीवनोद्धारासाठी देणगी द्यावयाची असेल त्यांनी कृपया करून मंदिर ट्रस्ट कार्यालयाशी संपर्क जमा करा व देणगीची रितसर पावती घ्या। तसेच ज्या कोणा भाविकांना अन्नदान अथवा जीवनोद्धारासाठी देणगी द्यावयाची असेल त्यांनी कृपया करून मंदिर ट्रस्ट कार्यालयाशी देणगीची रितसर पावती घ्या। खाऊ घाल आम्हाला खाऊ घाल बिस्किट घाल।
बघ इकडे बघ बघू बघू आंबाची नोस हिरा इकडे इकडे प्रत्यक्षात देवाच्या समोरच या ठिकाणी अशा प्रकारे जागरण गोंधळ केला जातो। तो कशा प्रकारे आहे काय आपण पाहताय, विकास नाळे यूट्यूब चॅनल दाखवलं जातंय आपल्या चॅनलवरती। जागरण गोंधळ झाल्यानंतरनं जो लंगर तोडण्याचा कार्यक्रम असतो, लंगर तोडावा लागतो तो अशा पद्धतीनं, आणि हा जो लंगर जागरण गोंधळ असतो तो 3 वर्षांनी करावाच लागतो। आणि आता आरती आता देवाचे वज उचलण्याचं जे असते ते चालू आहे।
ज्या भाविक भक्तांना आपल्या घरामध्ये जागेअभावी किंवा काही कारणास्तव गोंधळ घालता येत नाही, जागरण करता येत नाही, त्या भाविक भक्तांनी या पालीला येऊन अशा प्रकारे जागरण गोंधळ घालू शकतात। जमा करा व देणगीची रितसर पावती घ्या। सर्व भावी भक्तांची श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल यांच्या वतीने सहर्ष स्वागत। सर्व भावी भक्तांची श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल यांच्या वतीने सहर्ष स्वागत। मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे, तरी भाविकांनी सदर हाताने मदत करा। आपली देणगी मंदिर कार्यालयात जमा करा। सर्व भावी भक्तांची श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल यांच्या वतीने सहर्ष स्वागत। मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे, तरी भाविकांनी सदर हाताने मदत करा। आपली देणगी मंदिर कार्यालयात जमा करा। देणगीची रितसर पावती घ्या। तसेच ज्या कोणा भाविकांना अन्नदान अथवा जीर्णोद्धारासाठी देणगी द्या मंदिर कार्यालयाशी संपर्क साधवायचा आहे। तसेच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेस सर्व भावी भक्तांची श्री मार्तंड देवस्थान सर्व भावी भक्तांची श्री सर्व भावी भक्तांची श्री मार्तंड विरा नाही म्हटलं तरी 1.5 वर्षाची आणि ह्या पालीला देवदर्शनासाठी आपण घेऊन आलेलो आहे। सर्व भावी भक्तांची श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल यांच्या वतीने सहर्ष स्वागत। चिजतीच घेऊन लावती बरं का, बघा अशा पद्धतीने चप्पळ आहे आणखीन। देणगीची रितसर पावती घ्या। तसेच ज्या कोणा भाविकांना अन्नदान अथवा जीर्णोद्धारासाठी देणगी द्यावयाची असेल त्यांनी कृपया करून मंदिर कार्यालयाशी संपर्क साधवायचा आहे। तसेच प्रत्येक महिन्याच्या प्रथमच 1.5 वर्षाचे असताना पालीच्या दर्शनासाठी विराला घेऊन खंडोबाच्या देवाचरणी आशीर्वादासाठी तिला घेऊन आलेलो आहे आपण। भाविकांच्या सहकार्यातून अन्नदान केले जाते, तरी भाविकांनी सदर हाताने मदत करा। आपली देणगी सर्व भावी भक्तांची श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल यांच्या वतीने सहर्ष स्वागत। मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे, तरी भाविकांनी सदर हाताने मदत करा। आपली देणगी मंदिर कार्यालयात जमा करा। देणगीची रितसर पावती घ्या। तसेच ज्या कोणा भाविकांना अन्नदान अथवा जीर्णोद्धारासाठी देणगी द्यावयाची असेल त्यांनी कृपया करून श्री बाबासाहेब ज्ञानो नडवरे बंधू परिवार राहणार वाघवणे तालुका तासगाव जिल्हा सांगली यांच्याकडून श्रीच्या चरणी 2,000 रुपये देणगी जमा झाली। धन्यवाद। तरी भाविकांनी सर्व भावी भक्तांची श्री मार्तंड देवस्थान ट्रस्ट पाल यांच्या वतीने सहर्ष स्वागत। देणगीची रितसर पावती घ्या। मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम चालू आहे, जीर्णोद्धारासाठी देणगी द्यावयाची कृपया करून तसेच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेस प्रत्येक रविवारी ट्रस्टच्या माध्यमातून व भाविकांच्या सहकार्यातून अन्नदान केले जाते। तसेच प्रत्येक महिन्याच्या भाविकांनी सदर हाताने रविवाराला आपली देणगी व भाविकांची कार्यालयात
मिस्टर पावतीला सर्व भाविक भक्तांची श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टद्वारे प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेस प्रत्येक रविवारी ट्रस्टच्या माध्यमातून व भाविकांच्या सहकार्यातून अन्नदान केले जाते. तरी भाविकांनी शरीरात आणि आपली दिंडी मंदिर ट्रस्ट कार्यालयात जमा करा व दिंडीची मिस्टर पावती घ्या. सर्व भाविक भक्तांची मार्तंड देवस्थान थँक्यू धन्यवाद. विशेष या कोणा भाविकांना अन्नदान अथवा जीवनदानासाठी देणगी द्यावयाचे त्यांनी कृपया करून तसेच प्रत्येक महिन्याच्या पौर्णिमेस प्रत्येक रविवारी ट्रस्टच्या माध्यमातून व भाविकांच्या सहकार्यातून अखंड देवस्थान ट्रस्टद्वारे वतीने सर्व भाविक भक्तांची श्री मार्तंड देवस्थान ट्रस्टद्वारे वतीने मंदिराच्या जीवनदानाची ट्रस्ट कार्यालयात जमा करा. देणगीची रिसर पावती घ्या. तसेच या कोणा भाविकांना अन्नदान अथवा जीवनदानासाठी देणगी द्यावयाची त्यांनी कृपया करून मंदिर ट्रस्ट कार्यालयाशी संपर्क साधा. लावा लावा खाली लावा. बघ इकडे 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 बघ इकडे वर लाव.